नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आवळा कँडी बनवली असेल, पण अशा पद्धतीनं फक्त अर्ध्या तासामध्ये ही आवळा कँडी बनते. फक्त 2 साहित्यापासून तुम्ही ही बनवू शकता. तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकदम सोपी आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट. तर कशी करायची ते आता आपण पाहूया. हे पहा, मी इथं साधारण पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त आवळे घेतले. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना असं टॉवेलने मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम करताना 10 ते 15 मिनटं तुम्ही त्याला स्टीम करून घ्या. 10 मिनटातच होतं ॲक्च्युली, पण थोडं जास्त राहिलं तरी काहीच हरकत नाही आहे. किंवा त्याचं पाहायचं असेल ना, तर हे पहा, असं जेव्हा 10-12 मिनटं झाल्यानंतर तुम्ही त्या आवळ्याला असं फोडून पहा, तो लगेच फुटला तर समजायचं ते आपले छानपैकी वाफवले गेलेले आहेत. आता काय करायचं, त्यांना थोडंसं कोमट करू द्यायचं आणि लगेच त्याच्या ज्या आतल्या सीड्स आहेत, बिया आहेत, त्या काढून घ्यायच्या. थंड झाल्यावर आहे ना, मग त्या सीड्स व्यवस्थित निघत नाही, म्हणून साधारण आपल्या हाताला चटका बसणार नाही. एवढं झालं की त्याच्या सगळ्या बिया तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. त्याच्यात काहीही काळं वगैरे ठेवू नका. ठीक आहे, आता पाहू शकता मी सगळ्या बिया काढून घेतल्यात. इथं सालं वगैरे काहीही काढायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला याला साधारण तासभर ते 2 तास तरी तुम्ही याला असं आहे ना सुकवत ठेवा. त्याचं रिझन असं की जेव्हा आपण शिजवायला लागतो ना, तेव्हा त्याच्यात पाण्याचा अंश कमी असल्यामुळं वेळ कमी लागतो. ठीक आहे, तर ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे. मी ज्या पद्धतीने त्याचं पाणी काढले तसंसुद्धा तुम्ही करू शकता, टॉवेलनी, नॅपकिननी स्वच्छ अशा. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2 तास त्याला मस्तपैकी सुकवा. पहा, आता मी त्याला बऱ्यापैकी ते ड्राय झालेले आहेत. याच्यामुळं ना परतण्याचा वेळ खूप वाचतो. तेव्हा ही स्टेप अगदी फॉलो करा. ठीक आहे, आता हे सगळं मी एका बाऊलमध्ये काढून घेते. ते आपल्याला सगळं छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. ते ड्राय झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला मिक्सरमध्ये वाटताना थोडंसं पल्स पॉईंटवर घेऊन वगैरे ते मिक्सरला तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे. तर आता ते पूर्ण सुकलेलं असल्यामुळं एकदम बारीक फाईन पेस्ट काही त्याची होत नाही आहे. थोडेसे ते क्रश राहते, म्हणून इथं पाणी वगैरे यूज करायचं नाही आहे, नाही तर तुम्हाला परतताना खूप त्रास होईल. आता आपल्याला मोजून त्याच्यात साखर टाकायची आहे, म्हणून मी हे मिक्सरमधलं बाहेर काढले. ते आपण मोजून घ्या. आता साधारण हे पाऊण वाटी भरले. पाहू शकता त्याचा जो गर जो आहे ना, तो साधारण पाऊण वाटी भरला आहे. तर त्याच्या अर्धी तुम्ही साखर घ्या. जास्त साखर काही घेऊ नका. त्याचा जो आता आवळा थोडासा तुरट असतो, त्या हिशोबाने आपण इथं साखर घ्यायची आहे. मी बरोबर अर्धी साखर घेतली आहे. तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता साखर टाकल्यानंतर साखरेचं थोडंसं पाणी होतं आणि त्यामुळं मिश्रण बारीक व्हायला मदत होऊन जाते. पाहू शकता एकदम त्याची फाईन पेस्ट झाली आहे. आणि नाही झाली ना तरी काहीच हरकत नाही आहे, पण जेवढं तुम्हाला शक्य होईल ना त्या साखरेच्या पाण्यात मिक्सरवर फाईन पेस्ट करण्याचा प्रयत्न करा. आता ज्या पॅनमध्ये शिजवायचं आहे ना, त्याच पॅनमध्ये मी डायरेक्ट हे सगळं मिश्रण काढून घेते, जेणेकरून दुसरी भांडीसुद्धा खराब व्हायला नको. आता गॅसवर ठेवल्यानंतर पहिले 5 मिनटं तुम्ही गॅस मोठा ठेवून सतत ढवळत राहा. आणि तुम्ही ती वाळवण्याची स्टेप केल्यामुळं आपल्याला खूप कमी वेळामध्ये हे होऊन जाणार आहे. नाहीतर ह्याला कमीत कमी एवढ्या मिश्रणाला अर्धा ते 30 ते 40 मिनटं लागून जातात. ठीक आहे, तर आपण वाळवल्यामुळं आपला तो वेळ खूप कमी होतो. मोठ्या गॅसवर तुम्ही 5 मिनटं हे असं सतत ढवळा आणि त्याच्यानंतर 5 मिनटं मीडियम गॅसवर ढवळत राहा. पहा, त्या 10 मिनटामध्ये आपलं हे मिश्रणाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे. पण आपल्याला अजून मिश्रण आटवायचं आहे, नाहीतर तुमची जी जेली आहे, जी आवळा कँडी आहे, ती चिवट होऊन जाईल. आता मी इथं अगदी छोटा अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी, अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. इथं काळ्या मिठाचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या कॉर्नफ्लोअर टाकण्याचं रिझन असं की आपले छान ह्याच्या वड्यासुद्धा पडतात आणि त्याला एक असा ग्लेज येतो किंवा वडी बनण्यास त्याची मदतसुद्धा होऊन जाते. आता पहा, याला संपूर्ण प्रोसिजरला मला 15 मिनटं गेलेले आहेत. आता त्याच्यात मी 1 चमचा साजूक तूप टाकले. साजूक तुपामुळे छान त्याला चकाकी येईन, एक ग्लेज येईन आपल्या मिश्रणाला. ठीक आहे, त्याचबरोबर मी इथं फूड कलर टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही, तरीसुद्धा त्याला छान कलर येऊन जातो. पण
आपण फूड कलर टाकल्यामुळे पाहू शकता तुम्ही असा मस्त त्याला कलर येऊन गेलेला आहे. आता मिश्रण पहा मी किती वेळ परतले. जोपर्यंत तुमचं मिश्रण पॅनला चिकटून राहत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ते परतायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरा. आता मी इथे एक बटर पेपर घेतले आणि त्याला तूप लावून घेतलेले व्यवस्थित. म्हणजे आपलं जे जेली आपण करणार ना आपली कँडी ती त्याला व्यवस्थित निघेल आपण काढताना. ठीक आहे. जितकं तुमच्या हाताला चटके बसणार नाही एवढं तुम्ही त्याला पसरवून घ्या. हे गरम गरमच करायचे, थंड झाल्यावर करू नका, नाही तर मग त्याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही. असं इव्हनली करून घ्या. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं. मी असं नाईफने वगैरे करून घेतलेलं आहे. आता पहा एक 15 मिनटं ठेवून द्यायचे. 15 मिनटात किती छान आपली जेली झाली. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. तुम्ही जर परतताना खूप हडबडी केली, घाई केली ना तर तुमची जेली अशा प्रकारे अजिबात होणार नाही आहे. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पहा किती स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे आणि इतकी चवीलासुद्धा छान लागते ना. तेव्हा तुम्ही मिश्रण परतताना अजिबात घाई करायची नाही. आणि जर सुकवण्याची स्टेप केली तर तुम्हाला परतायलासुद्धा खूप कमी वेळ जातो. तर तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल. आणि आवळा खाणं किती गरजेचं हे लक्षात आहेच ना तुमच्या. तेव्हा आपला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आवळा आपल्या पोटात गेला पाहिजे. म्हणून ह्या अशा आवळ्याच्या कृती आपण म्हणजे रेसिपीज आपण करून ठेवल्या पाहिजे. आता संपूर्ण छान त्याचे छोटे छोटे चौकोनी मी तुकडे केले आणि सुट्ट करून घेतले. आता काय केले इथं साधारण 1.5 चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे. इथं तुम्ही खडी साखरची सुद्धा घेऊ शकता. आणि अगदी पाव चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं ते एकमेकांना चिकटत नाही. आणि साखर लावली ना आपण अशी साखर जशी चहा गाळणीने मी त्याच्यावर पसरवते तशी पसरवली ना तर त्याला पाणीसुद्धा सुटत नाही. म्हणून अगदी किंचित कॉर्नफ्लोअर टाकायचे. मिक्स करा आणि मस्तपैकी एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा तुम्ही. हे अगदी 2 ते 3 महिने आरामात राहते हे. पण इतके दिवस उरतच नाही. इतकं छान लागतं. मुलांची तर अगदी आवडीची कँडी होऊन जाते. अशी हेल्दी कँडी तुम्ही घरी बनवून ठेवा. ही रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता बाजारातसुद्धा ही आवळा कँडी नक्कीच मिळते. पण त्याच्यात भरपूर सारी साखर आणि प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. ही अगदी हेल्दी ऑप्शन आहे. घरच्या घरी बनवून आपण घरच्यांना खाऊ घालू शकता. तेव्हा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.